यिर्मया अध्याय 17। यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे। त्याच्या हृदयपटावर त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदिले आहे। कारण त्याची संतती उंच टेकड्यांवरील हिरव्या झाडांच्या वेद्या व अशेरा मूर्ती यांचे स्मरण ठेविते। हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापांमुळे मी लुटीस जाऊ देईन। मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल। तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करीशील असे मी करीन। कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे, तो सर्व काळ जळत राहील। परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे। तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही। अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील। जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य। तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल। तो आपली मुळे नदी किनारी पसरील। उन्हाची झळी येते, तिला तो भिणार नाही। त्याची पाने हिरवी राहतील। अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही। तो फळे देण्याचे सोडणार नाही। हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे। त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखितो। तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवितो, तसे अन्यायाने धन मिळविणाऱ्यांचे आहे। ते त्याला त्याच्या आयुष्यात ऐन भरात सोडून जाईल व तो अंती मूर्ख ठरेल। आमच्या पवित्र स्थानाचे स्थळ सनातन काळापासून उच्च व वैभवी सिंहासन आहे। हे परमेश्वरा, इस्रायलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील। मजपासून फितणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील। कारण परमेश्वर, जो जिवंत पाण्याचा झरा, त्याचा त्यांनी त्याग केला आहे। हे परमेश्वरा, मला बरे कर, म्हणजे मी बरा होईन। मला तार, म्हणजे मी तरेन। कारण तू माझा स्तवन विषय आहेस। पहा, ते मला म्हणतात, परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या। मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ असण्यापासून माघार घेतली नाही आणि संकटाच्या दिवसाची अपेक्षा केली नाही, हे तुला ठाऊक आहे। जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते। तू मला भीतीप्रद होऊ नको। विपत्काळी तू माझा आश्रय आहेस। माझा छळ करणारे फजित होवोत।
मी फजित न व्हावे. ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे. त्याजवर विपत्काळ आण, दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर. परमेश्वर मला म्हणाला, ज्या वेशीने यहुदाचे राजे येतात जातात, त्या सार्वजनिक वेशीत व यरुशलेमेच्या सर्व वेशीत जाऊन उभा राहा आणि लोकास सांग, अहो यहुदाच्या राजांनो, हे सर्व यहुदा, या वेशींनी येणारे सर्व यरुशलेम निवासी जन हो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणाविषयी सावध असा. शब्बात दिवशी काही ओझे वाहू नका. यरुशलेमेच्या वेशीतून ते आणू नेऊ नका. शब्बात दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर नेऊ नका. काही कामधंदा करू नका. आणि तुमच्या पूर्वजास मी आज्ञा पिल्याप्रमाणे शब्बात दिवस पवित्रपणे पाळा. पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी आपला कान दिला नाही. ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली. तथापि परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे मनापासून ऐकून शब्बात दिवशी ह्या नगराच्या वेशीतून काही ओझे आणणार नेणार नाही आणि शब्बात दिवशी काही कामधंदा न करिता तो पवित्रपणे पाळाल, तर असे होईल की दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे व सरदार रथारूढ व अश्वारूढ होऊन आणि त्यांचे सरदार यहुदाचे लोक व यरुशलेम निवासी या नगराच्या वेशीतून ये जा करीतील व हे नगर सर्व काळ वसेल. यहुदाच्या नगरातून, यरुशलेमेच्या परिसरातून, बन्यामीन प्रांतातून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पितील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणीतील. पण तुम्ही शब्बात पवित्रपणे पाळावा. शब्बात दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशीतून ये जा करू नये. ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही, तर त्याच्या वेशीत मी अग्नी पेटवीन. तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील. तो विझणार नाही.